एरोप्लेन मोडवर केलं ना, जोरात प्रार्थना करायच्या, दबकायचं नाही, घाबरायचं नाही, एकदम फ्री माइंड प्रार्थना करायची. प्रार्थना करूया. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीचे निर्माण करताना महानिश्चय बाप्पा, उंच होते, गौरवते, मान निर्माते बाप्पा. बाप्पा दिवसभर सांभाळस, धन्यवाद बाप्पा. बाप्पा अंकला ते वचन घेऊन आणलं शिष्य बाप्पा, धन्यवाद बाप्पा. बाप्पा ते वचन सांगत असताना त्यांना तू आशीर्वाद कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर विष्णू बाप्पा. ते वचन समजणार सगळ्यांना चांगला अंतकरण दे बाप्पा. ही स्नानशी विनंती धनदारे प्रभू श्रीचे गोड आणि पवित्र नाव केली म्हणून देतोय. आमेन. शेवटची प्रार्थना तू करायची, बंद नाही करायचं. आज रेकॉर्डिंग बंद नाही करायची. शेवटची प्रार्थना झाल्यावर म्हणून बंद करायचा. प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये सध्या फार उलाढाली चालल्या आणि विशेष करून देवाच्या कार्यामध्ये तर इतक्या उलाढाली सध्या चालल्यात ना, एवढ्या उलाढाली चालल्यात तरी देवाचं कार्य थांबलेलं नाही. प्रियांनो, देवाची फक्त एक इच्छा आहे मनुष्याकडं, आणि ही इच्छा त्याची आदामाला घडवल्यापासून आहे. असं नाही की आदामाला घडवलं त्यावेळेस वेगळी इच्छा होती आणि पाप झाल्यावर देवाची वेगळी इच्छा झाली. आदाम होता तेव्हापासून देवाच्या मनामध्ये एकच इच्छा आहे आणि त्याच इच्छेवर देवबाप आजपर्यंत आपल्या विश्वासणाऱ्यांना आपल्या नावामध्ये ठेवीत आहे. काय इच्छा असेल देवाची? एकच इच्छा कोणती आहे? मनुष्याने माझं गौरव करावं. माझं गौरव करण्यामध्ये मनुष्याने कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नये, कुठल्याही प्रकारचा संशय ठेवू नये, कोणत्याही प्रकारची अडचणी माझ्या गौरवामध्ये आणू नये. एवढीच एक अपेक्षा मनुष्याकडून देवबाप करतोय. एदेन बागेत आदम काय करत होता? हेच करत होता. बायबलनी सांगितलं नाही आदम घडल्यापासून त्यांनी काय केलं. परमेश्वर बागेत यायचा, त्याच्याबरोबर बोलायचा, खेळायचा, बसायचा. त्यांचं काय बागेमध्ये चालत असं आपल्याला माहित नाही. बायबलच्या आत्म्याने वर्णन केलं नाही म्हणजे आम्हाला सांगता येणार नाही. पण पवित्र आत्मा जे बोलतोय याच गोष्टी होत असतील बागेमध्ये. आता बागेमध्ये जर आदमा आदमा असा आवाज देऊन परमेश्वर येत होता तर मग काही ना काही त्यांच्यामध्ये होतच असेल ना. का परमेश्वर येऊन मुख्यासारखं बसत असेल का त्यांच्या भोवती? काही ना काही ते करत असतील, बोलत असतील किंवा खेळत असतील किंवा आणखी काय जे त्यांना करायचं ते त्या ठिकाणी होत असेल. यांनो, आमचा देव आरंभापासून मनुष्यावर अपेक्षा करणारा आहे. त्याला अपेक्षा आहे मनुष्याकडून की मला मनुष्य या गोष्टीने संतुष्ट करीन, आणि ते संतुष्ट करण्यासाठी मनुष्यामध्ये फक्त एक स्वभाव नसला पाहिजे. मनुष्याने जर तो स्वभाव आपल्यामध्ये आणला नाही तर मनुष्याला निश्चितपणे देवाचं गौरव करण्यापासून कोणीही अडवणार नाही. पण मनुष्य एक असा प्राणी आहे की तो त्या गोष्टीला आपल्यामध्ये काही ना काही प्रमाणात ठेवल्याशिवाय त्याला जमत नाही आणि परमेश्वराला ते आवडत नाही. ही आज कश्मकश देवामध्ये आणि मनुष्यामध्ये चाललेली आहे. अशा कश्मकश मधूनही देव बाप मनुष्याकडून आपलं गौरव करून घेत आहे. पाहूया ते कश्मकशचं वचन कोणतं आहे. नीतिसूत्रे 14वा अध्याय 29वे वचन. 14:29. ज्याला लवकर क्रोध येत नाही
तो महाबुद्धिमान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करतो. मनुष्याला देवाच्या कार्याविषयी कधीही मनामध्ये राग आला नाही पाहिजे. आणि नेमकं मनुष्य याच ठिकाणी चुका केल्याशिवाय राहत नाही. आणि याचा अनुभव जवळून फक्त सेवकांना असतो. विश्वासणाऱ्यांना थोड्या बहुत प्रमाणात माहीत होतं, पण जास्तीत जास्त अनुभव जर कोणाजवळ असेल या वचनाचा तर तो सेवकाजवळ आहे. आणि त्या सेवकाजवळ तो अनुभव आहे. जो सेवक फिरतो, जो सेवक घरात बसतो ना त्याच्याजवळ अनुभव नसतो. जो फिरतो ना चारी दिशेला त्याला चारी दिशेचे अनुभव असतात. विश्वासणारे त्याच्या बरोबर कसे वागतात, कसे सेवेमध्ये रिस्पॉन्स देतात याची जवळून माहिती सेवकाला असते. जे ब्रदर सिस्टर सेवा करतात त्यांना पण सेवकासारखा अनुभव असतो. पण फिरणारे असले तर, घरात बसणारे असले ना त्यांना कधी अनुभव येणार नाही. मनुष्याला क्रोध येणं हे देवाच्या नजरेमध्ये योग्य नाही. आणि मनुष्याच्या डोक्यामध्ये क्रोध आणणारा कोण आहे? शैतान. सैतानाने पाप करायला लावलं म्हणजे मनुष्याच्या डोक्यामध्ये त्यांनी क्रोध आणायला सुरुवात केली. आवड निवड आणली, पसंती नापसंती आणली, करायचं नाही करायचं हे आणलं. म्हणजे सगळे वाईट प्रकाराचे थोडे 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 अंश गुण माणसामध्ये सैतानाने एदेन बागेत आणले. एदेन बागेत आदामाच्या डोक्यामध्ये पाप करण्या अगोदर असा प्रकारचा स्वभाव त्याच्यामध्ये नव्हताच. तो देवासमान पवित्र होता, शुद्ध होता. देवाचे जसे विचार चांगले होते तसेच चांगले विचार त्याच्या डोक्यात होते. पण एदेन बागेत सैतान येऊन त्याने मनुष्याच्या डोक्यामध्ये परमेश्वरा विरुद्ध थोडी का होईना गलतफहमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आजपर्यंत काही विश्वासणाऱ्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. इतका चालू आहे काहींच्या डोक्यामध्ये प्रियांनो. काही जण रविवारचं अथवा शनिवारचं चर्चला जाणं वर्ज्य करतात. हा, एखाद्याला जर जरुरी काम असलं किंवा अन्य काही घरामध्ये प्रॉब्लेम असली तो भाग वेगळा आहे. हे बघा, कोणाला काही दिसलं नाही ना चालेल, पण देवाला सगळं दिसतं बरं का. तुम्ही आजारी घरात असलं ते कळतं प्रभूला. कुणाच्या घरामध्ये फार सिरियस प्रॉब्लेम असला तो देवाला कळतो. पण विनाकारण जे घरामध्ये बसतात ना चर्चच्या दिवशी त्यांच्या डोक्यामधलं विचार या ठिकाणी देवबाप असा प्रगट करतोय की ज्याला क्रोध येत नाही तो महाबुद्धिमान होय. आणि उतावळ्या पायाचा मनुष्य नेहमी वाट चुकणारा आहे आणि त्याला मूर्ख नाव दिले देवाने. आपल्या जीवनामध्ये कधीही देवाने तुम्हाला मूर्ख म्हणावं इतकं मूर्खतेचं जीवन देवामध्ये जगू नका. थोडं बहुत देवबाप मान्य करतो ते सोडूनही देतो, पण देवाला पण राग येईल असं मूर्खपणाचं जीवन आपल्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर तसा प्रयत्न केला मग सर्व शक्तिमान देवाजवळ उपाय आहे का? त्याच्याजवळ उपाय आहे. देवाने जर एखाद्याला ठरवलं ना नीट करायचं त्याला नीटच करतो देव. पण देवाने ठरवलं तर
देवाने जर ठरवलं नाही ना, वाग तुझ्या मनाने वागायचं तसं, मग मनुष्य कसा वागल हे सांगता येणार नाही. पण जेव्हा तो देवाकडे येईल ना, वचनाकडे येईल, तेव्हा त्याच्यामध्ये चांगले गुण आल्याशिवाय पण राहणार नाही. म्हणून वचनाकडे लक्ष देणाऱ्याच देव बाप्पांनी कल्याण करायचं ठरवलेलं आहे. त्याची कधी हानी होणार नाही असं बायबल सांगतच नाही. जो वचनाकडे लक्ष देतो त्याचं देव बाप चांगलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही असं वचनात सांगितलंय. आता तुम्हाला उतावळ्या पायाचं बनायचं का महाबुद्धिमान बनायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. उतावळ्या पायाचं जर बनायचं असलं तर वचनाकडे लक्ष लावलं नाही, आपोआप तुमच्याकडे उतावळ्यापणाचा स्वभाव येणार. पण तुम्हाला महाबुद्धिमान बनायचं असेल तर वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा प्रियांनो, महाबुद्धिमान होण्यासाठी मनुष्याला एका गोष्टीची गरज आहे. एकच गोष्टीची गरज लागते महाबुद्धिमान होण्यासाठी. दोन गोष्टी देवबाप कधीच वचनातून सांगत नाही. कोणती क्रिया होण्यासाठी एकच सांगतो देवबाप, आणि ती क्रिया कृतीने जर केली तर तो महाबुद्धिमान झाल्याशिवाय राहणार नाही असं देवबाप ठामपणे सांगतो. मग ती कोणती कृती आहे वचनातून पाहूया. नीतिसूत्रे 14वा अध्याय 16वा वचन. सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो, मूर्ख जन्मता होऊन बेपर्वा बनतो. सूज्ञता धरून भय बाळगणं हे त्याला करणं गरजेचं आहे. भय धरणं थोडक्यामध्ये, सूज्ञतेचं भय जो धरील त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जो सूज्ञता धारण करण्याची प्रक्रिया सुरू करतो त्याच्यामधून वाईट गोष्टी आपोआप निघायला सुरुवात करतात. कारण देव बाप्पाने हे जे हृदय बनवलेलं आहे ना, या हृदयामध्ये देव बाप्पाने फक्त चांगल्या गोष्टी ठेवण्याची परवानगी दिली. देव बाप्पाने या हृदयात वाईट गोष्टी ठेवण्याची परवानगी दिलेली नाही. देव बाप कधीच मानलेला नाही की वाईट गोष्टीला तुम्ही हृदयात ठेवा. म्हणून वचनात सांगितलंय वाईट गोष्टी त्याला सोडून देतील, वाईट गोष्टी निघून जातील. चांगलं जर आलं तर वाईटाला जावंच लागतं, आणि वाईट जर आलं तर चांगल्याला जावंच लागतं. गुणधर्म देवाने असा बनवलाय. चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर वाईट होईल. पण वाईट आणि चांगलं एकाच हृदयामध्ये देवबाप कधीच मान्य करीत नाही. देवबाप म्हणतो एकच ठेव, चांगलं ठेव अथवा वाईट ठेव. दोन्ही गोष्टी तुला ठेवता येणार नाही. आणि जो तुम्ही दोन्ही गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करतो मग त्याच्यावर देव बाप्पाचा हात चढतो. मग देव बाप्पाची जी काठी आहे ना, ती काठी चालायला सुरुवात होती. ती काठी आवाज करीत नाही, पण शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. ही प्रक्रिया आहे. म्हणून इथं सांगितलंय शून्य धाक बाळगून वाईट सोडून देतो. चांगल्या गोष्टी आल्यावरच त्याला कळतं वाईट गोष्टीला मला ठेवायची गरज नाही. जोपर्यंत त्याच्या डोक्यात चांगल्या गोष्टीच्या विचार येत नाही तोपर्यंत वाईट गोष्टी त्याच्या हृदयामध्ये काम करत असतात. आज सांगा, एखादा जर रविवारच्या दिवशी अथवा शनिवारच्या दिवशी देव बाप्पाच्या चर्चला जात नाही, देव बाप्पाला चांगलं वाटन का वाईट वाटन? वाईट वाटन. मग देवाला वाईट वाटण्यासारखं वागणं योग्य आहे,
का देवाला चांगलं चांगलं म्हणण्याचं प्रक्रियेत आणणं हे चांगलं आहे? कोणतं चांगलं आहे? देव आम्हाला चांगला म्हणलं पाहिजे. पण आज उलट गणित झालंय काही ठिकाणी. काही जणांना वाटतं मला माणसांनीच चांगलं म्हणलं पाहिजे, माणसांनीच माझी वाहवा केली पाहिजे. माणसाची वाहवा थोड्या दिवसाची असू शकते, पण देवाची वाहवा कायम स्वरूपी असते प्रियांनो. म्हणून देवाच्या संगतीमध्ये राहण्याचा कधीही मनुष्याने कंटाळा करू नये. आणि विशेष करून प्रार्थनेचा, बायबल वाचनाचा, आज्ञा पालनाचा तर देवाच्या लोकांनी कधी आपल्यामध्ये विसर आणू नये. आजही प्रियांनो असे काही विश्वासणारे आहेत, काही आहेत, सर्व नाही, काही आहेत की ते बायबल आजही वाचित नाही, आजही ते बायबलला हात लावित नाही. काही जणांचं बायबल कोणत्या ठिकाणी ठेवलंय ना ते देखील त्यांना माहिती नाही. आणि जेव्हा माहिती मिळते ना की या ठिकाणी मी बायबल ठेवलंय, जेव्हा ते बायबल आपल्या हातात घेतात तर त्याच्यावर धुळीचा खाकाना साचलेला त्यांना दिसतो. आणि असे प्रकार मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. कधीही बायबलला स्पर्श करण्यापासून आपल्या शरीराला दूर ठेवू नका. 24 तासात एकदा का होईना बायबलला स्पर्श करा. त्याला स्पर्श केल्याबरोबर तुम्ही पवित्रतेचा अनुभव स्वतःच्या शरीरात अनुभवता. आणि ज्याला पवित्रतेचा अनुभव बायबलच्या स्पर्शाने जाणवतो तो बायबल वाचन केल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी एक वचन तो वाचल्याशिवाय राहणार नाही. जरी त्याला एक अध्याय वाचण्याची इच्छा नाही झाली, एक वचन का होईना तो वाचल्याशिवाय राहणार नाही. पण ही प्रक्रिया केव्हा होईल? तो जर बायबलला स्पर्श करील तर होईल. त्याने बायबलला स्पर्श केला नाही, तो वचन वाचील याची हमी गॅरंटी घेता येत नाही. म्हणून मोशेने यहोशूआला रात्रंदिवस नियमशास्त्राचा ग्रंथ आपल्या मुखामध्ये राहू दे याची आज्ञा दिली होती आणि त्याचं मनन करायला सांगितलं होतं. त्या काळातले विश्वासणारे ऐकणारे होते. त्यांना जो बोध आणि इशारा वरिष्ठ अधिकारी द्यायचे ना त्याचं कडेकोटपणे पालन करणारे होते. आज बाळक विश्वासणाऱ्यांना ओरडून बायबल मधून कोणत्या गोष्टीचं मार्गदर्शन करतात. किती विश्वासणारे देवाचे सेवक जे सांगत आहेत त्याप्रमाणे करतात. यांनो आत्म्यापासून आलेल्या संदेशाचा कधी इन्कार होणार नाही. आत्म्यापासून आलेली भाषा कुणी इन्कारामध्ये बदलणार नाही. पण बुद्धीपासून आलेली भाषा मनुष्य पाळेल याची हमी घेता येत नाही. म्हणून तुम्ही जे ऐकत आहात ते कुठून ऐकतात? आत्म्यातून येतंय का बुद्धीचं येतंय याचं परीक्षण करत जा. आणि त्या 16व्या वचनाचा खालचा भाग काय दिलेला आहे? 16 खालचा भाग. शीघ्रकोपी मूर्खपणा करतो, दुष्ट संकल्प योजणाऱ्यांचा लोक द्वेष करीतात. नाही 14-16 वचन शून्य धाक बाळगून वाईट सोडून देतो. त्याच्यानंतरच काय? मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो. मूर्ख उन्मत्त बनून बेपर्वा बनतो. म्हणजे त्याला कशाची भीती राहत नाही.
चांगल्याची भीती राहत नाही आणि वाईटाची तर शेवटी वाईटच आहे. वाईटाला तर कोणती जागच नसती. पण त्याला चांगल्याची भीती राहत नाही. कधी राहत नाही? त्याच्यामध्ये देवाची ऐकण्याची प्रक्रिया तो सोडून देतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये या प्रक्रिया उन्मत्त स्वभावाने शिरकाव करायला सुरुवात करतात. आणि एखाद्या मनुष्याला जर आपल्या जीवनामध्ये उन्मत्तपणा आपल्यामध्ये येऊ द्यायचा नसेल तर त्याला बायबल वाचनाशिवाय दुसरा उपाय नाही. कोणतीही गोष्ट असू द्या प्रियांनो, वाईटातली वाईट असू द्या, त्या गोष्टीला चांगल्यामध्ये बदलण्याचं सामर्थ्य वचनामध्ये आहे. फक्त वचन वाचणाऱ्याने त्या गोष्टी करण्याची तयारी देव बाप्पाला दाखवणं गरजेचं आहे. बाकीचं कार्य प्रभू करेल. बघा, मिसर देशातून मोशे इस्रायली लोकांना घेऊन निघाला. प्रत्येक वेळेला मोशे समोर संकट यायचे. प्रत्येक वेळेला देव बाप्पा मोशे समोर आलेले संकट काढायचा. मोशे फक्त सांगायचं यांची कंप्लेंट अशी आहे, अशी तक्रार आहे. देव बाप त्या तक्रारीचं निवारण करायचं. पण मोशे पण आपल्या भावी जीवनामध्ये एकदा देवाच्या विरोधात गेला. कितींदा गेला? एकदाच गेला, एकदा. आणि मोशे एकदा देवाच्या विरोधात गेला म्हणून देवाने त्याला कानान देशात जाऊ दिलं नाही. आणि मोशेला त्याची देवाच्या विरोधात जाण्याची प्रक्रिया पण देव बाप्पांनी सांगून सांगितली. तुला काठी एकदा आदळायला सांगितली होती खाडकावर, तू किती वेळेस आदळली? 2 वेळेस आदळली. तुला आज्ञा होती का 2 वेळेस? का आदळली तू? बायबलने सांगितलं नाही. पण असं घडलं असेल मोशे बरोबर. तो रागामध्ये असेल, टेन्शन मध्ये असेल, विचारामध्ये असेल, किंवा अन्य काही त्याच्या मनामध्ये निरनिराळ्या गोष्टी उफळत असतील, त्या भांबीमध्ये त्याने एकदा काठी आदळण्याऐवजी 2दा काठी खडकावर आदळली. आणि देव बाप्पाच्या नेत्यांनी पाहिलं की मोशेने माझी आज्ञा मोडली. आणि जिथं देवाने देवाची आज्ञा मोशेने मोडली तिथं देवाच्या सेवकाला मोशेला कनान देशात जाण्यासाठी देव बाप्पाने थांबवलं. बघा, एक क्षुल्लक कारण, क्षुल्लकशी गोष्ट. एवढा मोठा राजा मोशे, त्याला देव बाप्पाने कनान देशात जाऊ दिलं नाही. तो देव जर आज अशा प्रकारे आमच्या बरोबर वागायला जर लागला असता, किती जण आज देवाच्या नावामध्ये राहिले असते? किती राहिले असते? भावी जीवनात एकदा मोशेने फक्त देवाविरुद्ध केलाय. आम्ही तर दिवसभरात किती वेळ देवाच्या विरोधात जातो तर आम्हालाच माहित नाही. कधी कधी आम्हाला स्मरण होतं, अरे हे नको करू, हे वाईट आहे, तरी आम्ही करतो. मग आमच्या डोक्यात विचार, काय मी पाप केलं ना, डोळे बंद केले, पश्चाताप केलं की आमचा देव बाप क्षमा करायलाच बसलाय. ही काय आमचा देव बाप क्षमा करायलाच बसलाय मान्य. पण देव बाप्पाने वारंवार पाप करायला सांगितलेलं नाही ना. आज काय ख्रिस्ती परिवारामध्ये हे आशीर्वाद देव बाप देत नाही. याचं कारण हे आहे की जो परिवार वारंवार देवाच्या विरोधात वागतो, वारंवार देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी करतो, त्या परिवारातले देव बाप आशीर्वाद काढून घेतो. पण आजच्या काही विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद म्हणलं ना, मग जगातले ऐशोआराम, धनसंपत्ती, चांगलं चांगलं खाणं, चांगले चांगले कपडे घालणं, हे आशीर्वादाला ते समजतात. आशीर्वाद कोणते माहितीये का?
आत्मिक आशीर्वाद जर देव बाप्पाने काढून घेतले ना, त्याच्यासारखा व्यक्ती दरिद्री कुणी नाही. बघायचा पुरावा बघू. आता एक वचन बघू जरा. प्रगटीकरण 3रा अध्याय 17वं वचन. आता धनाची भाषा आली तर बघूया जरा काय येतं. 17 ना. हो. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, अंधाळा व उघडा वावळे आहेस हे तुला कळत नाही. हे तुला कळत नाही. आजचे काही विश्वासणारे फक्त शारीरिक धनामध्ये आनंदी झालेले आहेत. त्यांना वाटतं आमच्यासारखं कुणीच नाही. पण ज्याच्या जवळ वचन नाही ना, तो सर्वात गरीब आहे. आणि ज्याच्या जवळ देवाचं वचन आहे त्याच्यासारखा धनवान कुणी नाही. तुमच्या जवळ जगी काही जरी नसलं ना चालेल, पण देवाचं वचन जर तुमच्या जवळ आहे ना, तुमच्यासारखे धनवान कुणी नाही. आणि ज्याच्या जवळ वचन आहे ना, त्याच्या जवळ देवाचा आशीर्वाद आहे. आणि जिथं देवाचा आशीर्वाद आहे तिथं तकलीफ दुःख येईल का? येईल का तकलीफ दुःख? आज काही प्रियजन दवाखान्यात येईल, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे दवाखान्यात येईल, काही जण ICU मध्ये असतील. देवाने मनुष्याला आशीर्वादित होण्याचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि एदेन बागेमध्ये दिलाय तो आशीर्वाद. एदेन बागेमध्ये देव बाप्पाने शाप दिला, तो भाग वेगळा आहे. पण देव बाप्पाने जरी शाप दिला तरी मनुष्यावर आशीर्वादाची ओढणी आहे, म्हणून आम्ही जगत आहेत आज. देवाने जर शाप दिला असता तर कदाचित मनुष्य जगातच राहिला नसता. देव बाप नेहमी आपल्या विश्वासणाऱ्याला आशीर्वादामध्ये राहण्याची इच्छा प्रकट करतो. पण त्या इच्छेला बायबलचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. बायबलच्या सपोर्ट शिवाय तो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येणं शक्य नाही. आत्मिक आशीर्वाद हवा असेल तर शारीरिक आशीर्वादाला बायबलची काय आवश्यकता पडत नाही. बघा, ज्यांच्याकडे शारीरिक धन आहे, मी ऐकलेत काही जणांचे वाक्य, स्वतः मी ऐकलेत. मी दुसऱ्याचे उदाहरण कधीच सांगत नाही. मी जे अनुभवतो तेच बोलतो. काही विश्वासणारे मला असे बोललेले आहेत सेवा क्षेत्रात, ब्रदर माझ्या जवळ सगळ्या गोष्टीला वेळ आहे, फक्त देवाचं वचन वाचण्याला माझ्या जवळ वेळ नाही. इतका बिझी व्यक्ती आहे मी बायबल वाचू शकत नाही. सांगा एखादा विश्वासणारा असे उद्गार जर सेवकाला बोलतो, सेवकाला जर ते उद्गार आवडत नाही तर राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला ते उद्गार आवडतील का? आज मनुष्य विचार नाही करत मी काय बोलत आहे, काय सांगत आहे. जो लीडर होतो ना, लीडर ज्याच्यामध्ये भय राहत नाही, उन्मत्तपणा येतो, तोच असं बोलू शकतो. ज्याच्यामध्ये उन्मत्तपणा येत नाही तो कधीच हे वाक्य बोलणार नाही. माझ्याजवळ सगळ्यासाठी वेळ आहे, पण वचन वाचण्यासाठी वेळ नाही, हे उद्गार तो कदापि काढणार नाही. किंबहुना या विचाराला तो आपल्या हृदयात ठेवायला घाबरेल. अरे नको, हा सर्वात वाईट विचार आहे. माझी बुद्धी जर या विचाराला विचार करून घाबरते तर जो देव माझ्या बरोबर आहे तो देव माझ्याविषयी कसा विचार करील याचा प्रश्न त्या विचार करणाऱ्याला पडतो. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये व्यवस्थितता आणायची असेल, वचनाशिवाय व्यवस्थितता येणार नाही. आणि लक्षात ठेवा,
जीवनामध्ये आणखी एक गोष्ट करायला कधी विसरू नका, कधीही विसरू नका. आणि जर ती केली नाही तर देव तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही. कोणती गोष्ट आहे बघूया. नीतिसूत्रे 14वा अध्याय 31वे वचन. 14:31. हो. जो गरिबाला छळितो तो आपला उत्पन्नकर्त्याचा अवमान करीतो, पण जो गरजवंतावर दया करीतो तो त्याचा सन्मान करतो. बघा, दोन्ही गोष्टी या वचनात सांगितल्या. चांगली प्रक्रिया पण सांगितली, वाईट प्रक्रिया पण सांगितली. जीवनामध्ये प्रियांनो, कधीही गरीबाला त्रास देण्याचा विचार देखील डोक्यात आणू नका. गरीबाबरोबर कुणी जरी नसला ना प्रियांनो, हरकत नाही, पण गरीबाबरोबर देव हमखास असतो. सगळे जरी त्या सोडून देतील पण देव कधी सोडत नाही. आणि त्याचा पुरावा बायबल मधून योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 18वे वचन. 18 ना. हो. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. मी तुला अनाथ असे सोडणार नाही, तुम्हाकडे येईल. गरीबाजवळ जरी कुणी नसलं ना, गरीबाला सगळ्यांनी जरी सोडून दिलं पण देव गरीबाला कधीही सोडित नाही. आणि त्याचं साक्षीदार हे वचन आहे. पण जो गरीबाला छळतो, मग विचार करा, देव बाप जो गरीबाला छळतो त्याचा बदला देव कसा घेईल. म्हणून देवाने सांगितलंय, निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये सांगितलंय, मी ईर्ष्यावान देव आहे. मी मनामध्ये ईर्ष्या घेऊन चालणारा आहे. एखाद्याला जर जाणून बुजून कुणी त्रास दिला तर त्याचा सूड घेतल्याशिवाय मी राहत नाही. जो तो छळ सहन करतो तो विसरून जाईल त्या व्यक्तीचा छळ, पण देव कधीही तो छळ विसरत नाही आणि त्याचा मोबदला भरून काढल्याशिवाय देव बाप राहत नाही. म्हणून वचन सांगतो, गरीबाला कधीही छळू नका, त्याला त्रास देऊ नका, त्याच्या भावनेला ठेस लागल असं वर्तन त्याच्या बरोबर करू नका. तर सौम्यतेने गरीबाबरोबर वागण्याचा प्रयत्न करा. खालच्या भागात काय म्हटले त्याच वचनाच्या 18-19 ना. नाही, 14:31 खालच्या भागात 14:31. हा. परंतु मी पित्यावर प्रीती करीतो आणि नाही, जो गरीबाला छळीतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याला अवमान करीतो. त्याच्या खालचा भाग काय? 14 म्हणताय ना तुम्ही. नीतिसूत्रे. नीतिसूत्रेचा 14व्या अध्यायाचा 31व्या वचनाचा अ भाग वाचला आपण. 31 ना. हा. जो गरीबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करीतो, पण जो गरजवंतावर दया करीतो तो त्याचा सन्मान करतो. गरजवंताची जो गरज भागवितो ना प्रियांनो, त्या विश्वासणाऱ्यासारखा आशीर्वादित व्यक्ती पण या भूतलावर कुणी नाही असं देवबाप म्हणतो. कारण ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची जी गरज ज्या समयात आहे आणि जो कुणी त्या समयात ती गरज पूर्ण करतो ना प्रियांनो, देवबाप ती गरज पूर्ण करणाऱ्यावर अति प्रसन्न राहतो. प्रियांनो, देवबाप आमचा पक्षपात धरून न्याय करणारा देव नाही, खरा न्याय करणारा आमचा देव आहे.
म्हणून प्रियानो, गरजवंताला नेहमी गरज करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. मग ती शारीरिक गरज असो, आत्मिक गरज असो, तुम्हाला जे करणं शक्य आहे ते केल्याशिवाय राहू नका. पण ही गरज पूर्ण करत असताना उच्च नीच आणू नका. गरीब श्रीमंत या गोष्टीला त्यामध्ये आणू नका. श्रीमंत असला ना त्याला मदत करायला कुणी पण तयार राहतं, कारण त्यांना माहित असतं हे आमची गरज पूर्ण करणार. पण सहसा गरीबाला द्यायला ना कधी कधी मनुष्य 10 वेळेस विचार करतो, करू का नको गरज. आणि जर गरज केली तर आमची गरज जी आम्ही केली ती आमच्याकडे परत येईल का नाही, 10 वेळेस विचार करून मनुष्य करण्याचा प्रयत्न करतो. पण देव बाप म्हणतो सरळ हाताने तू मदत कर. म्हणून नीतिसूत्रातच सांगितलंय, तू जर कोणाला उसने दिले तर त्याच्याकडून उसने घेण्याची अपेक्षा करू नको. वचनात सांगितलंय शनमोन राजाने, जो वचनामध्ये राहतो ना प्रियांनो त्यालाच वचन माहित असतात. जो वचनामध्ये राहत नाही ना त्याला वचन माहित नसतात. म्हणून आडात असलं ना पावरा टाकला की लगेच येतं बाहेर. आडात नसलं ना पावरा किती टाका, काय पावरा घेऊन येणार आहे वर, कायच नाही आडामध्ये काही तुमच्या, काय पावरा घेऊन वर येईल. म्हणून सेवकाजवळ देवाचं वचन असणं गरजेचं आहे. आणि वचनाबरोबर पवित्र आत्म्याची सहभागिता अति महत्वाची आहे. या गोष्टी सेवकाबरोबर असल्या तरच तो सेवा करू शकतो, अन्यथा त्याला सेवा करता येणारच नाही. आणि देव बाप्पाने सेवेमध्ये 2 प्रकारचे संदेश ठेवलेले आहेत. आज बहुसंख्य जण या 2 प्रकारच्या संदेशाला विसरायला लागले. आता बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे, फक्त मी शब्द बोललो ना तुम्हाला लगेच कळणार आहे बरोबर बोलू राहिले बरोबर. ग्राउंडवर ओपन मीटिंग होतात आहे ना, होतात ना. जिथं जिथं ग्राउंडवर ओपन मीटिंग होते त्या मीटिंग मध्ये बायबल स्टडी असते का नसते? असते ना बायबल स्टडी. एक संदेश सुवार्तेचा आहे आणि एक संदेश बायबल स्टडीचा आहे. देव बाप्पाने पण सेवकांना कुणाला बायबलचा तंतोतंत शिक्षण सांगण्यासाठी सेवेमध्ये घेतलेलं आहे. काही जणांना देव बाप्पाने सुवार्ता सांगण्यामध्ये घेतलेला आहे. मग सुवार्ता सांगण्यामध्ये पाळकाचाही समावेश आहे आणि सुवार्तिकाचाही समावेश आहे. त्यांची विभागणी वेगवेगळी नाही. ते संदेश जरूर वेगळे देतात, पण त्यांची एका स्टेजमध्ये देव बाप्पाने नियुक्ती केली. पण बायबल स्टडी किंवा बायबलचा अभ्यास करणाऱ्यासाठी एकच पर्याय ठेवलाय, तो बायबलच्या वाचनाच्या बाहेर बोलत नाही. आणि बायबलचे खोलातले खोल रहस्य तो सांगितल्याशिवाय राहत नाही. पण कधी कधी काय होतं माहिती का, बायबलचे खोलातले खोल रहस्य सांगणाऱ्याला वाटतं हाच संदेश आहे, याच्याशिवाय दुसरा संदेश नाही. असा भ्रम कधी सेवकाने आपल्या मनात आणू नये. बाळकाचा संदेश वेगळा आहे, शिक्षकाचा संदेश वेगळा आहे. म्हणून बायबलमध्ये प्रभूंनी कशी योजना केली बघूया जरा. इफिसकरास पत्र 4था अध्याय 11वं वचन. 11 ना. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले.
शिक्षकाला शेवटचा दर्जा दिलाय देव बाप्पानी. कारण बायबलचं खोलातलं खोल शिक्षण शिक्षकाशिवाय कोणाला सांगणं शक्य नाही. तोच सांगू शकतो. बायबलच्या एखाद्या खोल रहस्याला बायबलमध्ये उघडून दाखवण्याची क्षमता शिक्षकाशिवाय दुसऱ्यामध्ये नसते. आता आपल्या हाताला पण 5 बोट आहेत ना, आहेत ना 5 बोट. 5ही बोट एक सारखे आहेत का आपले? प्रत्येक बोटाचं काम वेगळं आहे. ज्याला जे काम दिलंय तो तेच काम करतो, तो दुसरं काम नाही करत. या बोटाला जर म्हटलं मधल्या बोटाला पाहिल्याचं काम करते, त्याला करणं शक्य नाही. किंवा पाहिलेला जर म्हटलं मधल्या बोटाचं काम करतं, त्याला ते शक्य नाही. ज्याला जे काम दिलंय तो तेच काम करणार. पण याचा अर्थ असा होत नाही की हेच काम सगळं काही आहे. मधल्या बोटाचं कामच हे सगळं काही आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. बायबलचं शिक्षण देणाऱ्याने कधीही असं मनामध्ये आणू नये की बायबलचं शिक्षण हेच सगळं काही आहे, दुसरं काहीच नाहीये. देवाने अशी उपमा बायबलमध्ये ठेवलीच नाही. 5 प्रकारची सेवा का ठेवली प्रभूने? आणि 5ही प्रकारची सेवा होत आहे. 2 सेवा स्टॉप केल्या देव बाप्पाने. संडे स्टे आणि प्रेषितांची सेवा स्टॉप आहे. पण सुवार्थिक, पालक आणि शिक्षक याची सेवा आजही चाललेली आहे. कोणी कोणाच्या सेवेला दोष लावू नये. सुवार्थिकाच्या सेवेला पालकाने दोष लावू नये. पालकाच्या सेवेला सुवार्थिकाने दोष लावू नये. शिक्षकाच्या सुवार्तेला सुवार्थिकेने दोष लावू नये. कोणालाही दोष लावण्याचा अधिकार तिला नाही. पण पालक आणि सुवार्थिक यांची सेवा एका स्टेज मध्येच आहे असं देव बाप्पाने सांगितलेलं आहे. सुवार्थिक काय काम करतो? देवाचं वचन लोकांना सांगतो, त्यांना सुवार्तेप्रमाणे तयार करतो. पालकाचं काय काम आहे? त्या विश्वासणाऱ्याला प्रभू येईपर्यंत तो सांभाळण्याची जिम्मेदारी प्रभूच्या आत्म्याने करत राहतो. आणि शिक्षक काय करतो? त्यांना शिक्षणामध्ये बलवान करण्याचा प्रयत्न करतो. या तिन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत. याच्यातली एखादी गोष्ट तुम्ही काढली ना, तिथं देवाची व्यवस्था व्यवस्थित राहू शकत नाही. म्हणून देवाने आमच्या शरीरात पण जीव, शरीर, आत्मा ठेवलाय. म्हणून देव पण म्हणला पिता, पुत्र, पवित्र आत्मा. बघा 3 गोष्टी सांगितल्या, पण तिन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत. त्या वेगळ्या नाहीत, त्यांना वेगळं पण नाही, ते एकमेकाशी जोडलेले आहे. अधिक समजण्यासाठी माळ असते ना, माळ जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत तिला माळही म्हणतात. माळ एकदा तुटल्यावर तिला माळ म्हणता येईल का? माळ तुटल्यावर ती सगळी बिखरली जाणार. देव बाप आपलं वचन कधीही कोणाकडून विकृत होऊ देणार नाही. आपलं वचन व्यवस्थितरित्या आपल्या विश्वासणाऱ्यांना देव बाप कळवणार. त्याच्यासाठी सुवार्थिकाची, पालकाची, शिक्षकाची देवाने नेमणूक केली. आता एकाच व्यक्तीला या 5ही गोष्टी द्यायला काय देवाला अवघड होत्या का? देवाला असंभव होते का एकाच व्यक्तीला 5 गोष्टी देणं? पण देव बाप्पाने पण विचार केला असेल, अरे एका व्यक्तीवर 5 गोष्टीचा भार टाकणं मला योग्य दिसत नाही. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाची सेवा दिली. शिक्षकाने शिक्षकाच सेवा करावी.
पण इतर गोष्टींना त्याने दोष लावू नये, इतरांच्या संदेशाची त्याने दोष काढू नये. म्हणून देवबाप म्हणला, कोणाचा न्याय करू नका, न्याय करण्याचं काम माझ्या हातात आहे. ज्याने जे केलं आहे त्याचं त्याला प्रतिफळ मी देईन. बोललाय ना वचनामध्ये. बघूया जरा ते वचन आपण. प्रगटीकरण 22वा अध्याय 12वं वचन. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. माझ्याजवळ वेतन आहे. आणखी एक वचन बघू. रोमकरास पत्र 2रा अध्याय 7वं वचन बघा. म्हणजे जे कोणी धिनाने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईल. आणि 6वं बघा. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. फळ देईल. बघा, देव बाप्पांनी सांगितलंय, तुमचं फळ चांगलं असलं चांगलंच भेटल, तुमचं फळ वाईट असेल वाईटच मिळेल. आणि सेवेमध्ये ना कॉम्पिटिशन कशामध्ये जास्त होती माहिती का? सेवेमध्ये विशेष करून कॉम्पिटिशन. माझा संदेश चांगला आहे, बाकीच्यांचे संदेश सगळे चुकीचे आहेत, बाकीचे सगळं चुकीचं सांगतात, मीच एक मात्र असा आहे की सगळं खरं सांगतो, बाकीचे सगळे चुकीचं सांगणारे. असा भ्रम काहींच्या डोक्यात होतो बरं का सेवेमध्ये. म्हणून हे वचन ठेवले देव बाप्पांनी. मग त्याच्या 7व्या अध्यायातही सांगितलंय, कोणाचा दोष काढू नको. तू जर दुसऱ्याचा दोष काढशील तर तुझा पण दोष काढण्यात येईल. म्हणून देवबाप म्हणला, तुला भावाच्या डोळ्यातलं बारीकसं कुसळ दिसतंय आणि लगेच म्हणतो तुझ्या डोळ्यात कुसळ आहे, पण तुझ्या डोळ्यात एवढं मोठं मुसळ आहे ते तुला दिसत नाही का? अगोदर डोळ्यातलं आपलं मुसळ काढ, म्हणजे भावाच्या डोळ्यातलं कुसळ तुला चांगल्या प्रकारे काढता येईल. कधीही सेवेमध्ये कोणीही कोणाला दोष लावू नये. अहो, जर कोणाविषयी दोष लावायला सांगितलेला नाही, आज जे विश्वासणारे वचनाला दोष लावित आहेत त्यांचं काय? वचनाला दोष लावतात त्यांचं काय? सर्वात मोठे अपराधी वचनाला दोष लावणारे आहेत प्रियांनो. आणि जे वचनाला दोष लावतात ना, त्यांची गय देवबाप कदापि करणार नाही. या ठिकाणी त्यांचा दोष का देवबाप सहन करतोय? कारण देवबाप त्यांना सुधारण्याची संधी देतोय. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, हा सुधारण्याच्या वाटेवर येईल. जे येतील ना ते वाचतील, ते स्वर्गात जातील. जे नाही त्या गोष्टीपासून माघार घेणार ना, त्यांना कदापि स्वर्ग पाहता येणार नाही. हे बायबल सांगतं, मी नाही सांगत. हे न्यायाचं वाक्य मी नाही बोलत, देव स्वतः बोलतोय. आणि देवाने तसा शब्द बायबल मध्ये दिलाय. म्हणून या दासाला माहित आहे स्वर्गामध्ये कोण जाणार आहे आणि स्वर्गाच्या बाहेर कोण राहणार आहे. आज जे वचनाला दोष लावतात ना, त्यांना फार सहज चाललंय. त्यांना वाटतं आम्ही दोष लावतात, आमचं काही होत नाही. न्यायाच्या दिवशी देवबाप प्रत्येक शब्दाचा हिशोब घेणार आहे. आणि तसा शब्द दिलाय. मत्ती 12वा अध्याय 36वे वचनात सांगितलंय, तू जो व्यर्थ शब्द बोलशील त्याचा न्यायाच्या दिवशी हिशोब घेतला जाईल. आणि जो वचनाला दोष लावतो त्याचं बघूया जरा. प्रगटीकरणाचं पुस्तक
22 अध्याय 22. 18-19 बघा तिथं स्वर्गात जाणारा कोण आणि स्वर्गाच्या बाहेर राहणारा कोण. 18-19 ना. हो. या पुस्तकातली संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी हात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पिढा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. पवित्र नगरीतून काढून टाकेल म्हणजे त्याला पवित्र नगरी कोणती? आज आम्ही पवित्र नगरी कशाला म्हणतो? स्वर्गालाच पवित्र नगरी म्हणतो ना आम्ही. काय दुसरी पवित्र नगरी स्वर्गापेक्षा? देव बाप जर त्याला पवित्र नगरीत घेत नाही, स्वर्गात घेत नाही, म्हणजे त्याचं स्वर्गात जाणं नाही. जर तो स्वर्गात जात नाही तर त्याला जीवनाचं फळ खायला भेटन का? ते फळ स्वर्गात आहे, ते काय बाहेर नाही ठेवलं प्रभूंनी. एका झाडाला 12 तऱ्हेचं फळ येणारं झाड ना स्वर्गामध्ये, स्वर्गाच्या बाहेर नाही. एदेन बागेत आदामाने ते फळ खाल्लं असेल, बायबल मध्ये वाचनाचं वर्णन नाही केलं, पण जर बागेतले सगळे फळ खाण्याची मुभा देव बाप्पांनी दिली होती तर त्या मुभेमध्ये हे पण फळ आदामाने खाल्लं असेल. पण या एका तऱ्हेच्या झाडाच्या 12 फळावरून पण निरनिराळ्या गोष्टीचे संदेश येतात. मग किंतु परंतुचे संदेश येतात. अहो देव काही करू शकतो. देव एका झाडाला 100 तऱ्हेचे फळ आणण्याचं सामर्थ्य देवामध्ये. तो संभव करणारा आहे. त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्याने 12 तऱ्हेचं फळ देणारं झाड का म्हणलं? कारण त्याने 12 धोंडे 12 प्रेषितांची निवड केली म्हणून 12 तऱ्हेचे फळ देणारं झाड स्वर्गामध्ये. 24 तऱ्हेचं फळ देणारं झाड नाही म्हणलं. 12 या शब्दाचा देव बाप्पाने सन्मान केला का? कारण 12 शिष्यांचा देव बाप्पाने आदर केलाय. देव बाप काही काही गोष्टींना अशा तऱ्हेने प्रगट करतो प्रियांनो की त्या मनुष्याला कधी कधी समजत नाही. पवित्र आत्म्याजवळ अशा तऱ्हेची भाषा आहे, अशा तऱ्हेचं बोलणं आहे पवित्र आत्म्याजवळ की ते वचनाला अनुषंगून बोलतो. आता एका झाडाला 12 तऱ्हेचीच फळं काय येते, 24 तऱ्हेचे काय येत नाही, 100 तऱ्हेचे काय येत नाही, 80 तऱ्हेचे काय येत नाही. 12च आकडा का प्रभूंनी मान्य केला? कारण 12 प्रेषितांना देव बाप निवडणार होता, 12 शिष्य होणार होते. म्हणून प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये 12 धोंडे शब्द आलाय आणि त्या 12 धोंड्यांना 12 प्रेषितांचे नाव दिले. यानो देवाचं वचन देव बाप आपल्या तऱ्हेने आपल्या लोकांना देणार आहे. हे देव बाप्पाला यातून प्रगट करायचं आहे. आणखी एक बात सांगतो आणि मग या ठिकाणी थांबतो मी. त्यासाठी काढूया एक वचन, नीतिसूत्रे 14वा अध्याय 15वे वचन. 14-15 14वा अध्याय 15वे वचन. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो. आता या भोळ्याविषयी पण देव बाप्पाच्या मनामध्ये ना किती कल्पना असतील सांगता येणार नाही. भोळ्याला शहाण्या होण्याची पण देव बाप्पाने आज्ञा दिलेली. पण भोळ्याचा सर्वात मोठा गुणधर्म काय चांगला आहे माहिती का? तो सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आता संदेशापुरतं जर बोलायचं झालं तर भोळा बायबलच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवतो. तो वचनाला दोष लावित नाही. भोळ्या व्यक्तीचा सर्वात मोठा स्वभाव हा आहे
तो बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावित नाही. आणि जे वचनाला दोष लावतात ते कोण आहेत मग? ते कोण आहे? जे वचनाला दोष लावतात ना ते देवाच्या न्यायासनासमोर उभं राहण्याच्या प्रक्रियेमधले विश्वासणारे आहेत. मग सेवक असो विश्वासणारा असो तो देवाच्या समोर उभा राहणार आहे आणि न्यायाधीश विचारणार आहे. बायबलच्या वचनाला दोष लावित होता का? आज बायबलच्या वचनाचाच वादविवाद लावलाय. मत्ते 28:19 आणि प्रेषित 2:38 यांचे डिबेट होतात. नाही तुमचं खरंय का आमचं खरंय डिबेट लावू आपण. वचनाच्या याने बायबलचा आत्मा सांगतो आत्मा आत्मेवर सक्ती करत नाही. पण आज खुलेआम या दोन बाप्तिस्माच्या वचनामुळं एकमेकाचा विरोध चाललाय ना. माझ्यावर तर किती विरोध आला आणि अजूनही येत आहे. देवाने मला एकच सांगितलंय, जे विरोध करतात ना ते अज्ञानी आहेत. लक्षात ठेव. जे सुज्ञानी असते ना त्यांनी कधीच बायबलच्या वचनाचा विरोध केला नसता. अज्ञान आहे त्याच्यात म्हणून ते तसं करतात. आणि मग या अज्ञानाला अधिक चांगल्या प्रकारे प्रगट करण्यासाठी बायबलची वचनं दाखवली जातात. प्रेषित 2:38 वाल्याला मत्ते 28:19 वाला बघा ना हे वचन आहे का तुमच्या याला लागू. म्हणजे तुमचं वचन योग्य नाही, तुमचा बाप्तिस्म योग्य नाही. मग प्रेषित 2:38 वचन वाला मत्ते 28:19 वाल्याला दाखवतो बघा इथं असं लिहिलंय हे योग्य का हे योग्य. हे चाललंय आज. हे होऊ नये देवाची इच्छा नाही. देव कधीच मान्यता देत नाही माझ्या वचनाचा तुम्ही अशा प्रकारे एकमेकाशी दोष लावित बसा. दोन्ही वचन देवाचे आशीर्वादित आहेत. ते देवाने लिहिले देवाच्या गौरवासाठी आहेत. ते कसं गौरव करायचं ते देव ठरवित आहे. पण आज देवाचं गौरव मनुष्य ठरवित आहे. मी एकाला धरलंय आणि एकाला सोडून दिलंय आणि दुसऱ्यांना सांगतो याला धरू नका हे योग्य नाही. होईल का जाणं स्वर्गामध्ये? स्वर्गामध्ये त्याच जाणं होणार आहे ज्याने बायबलच्या वचनाला दोष लावला नाही. बाकीचे किती पण म्हणले ना आम्ही खात्रीने जाणार आहे. कशाला पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं केलंय म्हणून असं तू उभं केलंय का? स्पेशली त्याच्यासाठी पेत्र उभा आहे स्वर्गाच्या दरवाज्यावर. ज्यांनी बायबलच्या वचनाला दोष लावलाय त्यांना बाहेर थांबवण्यासाठी स्वर्गाच्या दरवाज्यावर पेत्र उभा आहे. म्हणून कलसे 1:26 मध्ये काय म्हटलंय प्रभू बघूया जरा वचन. ते कलसे करसपत्र 1:26 वचन. पहिला अध्याय 26 वचन. जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय. दोन बाप्तिस्म्याच्या वचनाचा खरा अर्थ काय आहे पवित्र आत्मा सांगत आहे. जो वचनाला दोष लावतो त्याचं स्वर्गात कदापि जाणं होणार नाही. मोशेने 2दा खाडकावर काठ हे आदळली तर त्याला कानान देशात जाऊ नाही दिलं. एवढी महान सेवा केली मोशेने. त्याला नम्र हे नाव दिलं देवाने तरी त्याला कानान देशात येऊ नाही दिलं. एवढं धार्मिकतेचं कार्य करणाऱ्या मोशेला जर देवाने कानान देशात घेतलं नाही तर आज विश्वासणारे सेवक जर देवाच्या वचनाला दोष लावते तर त्यांचं स्वर्गात जाणं होईल का? पण आज ओरडून सांगते आम्ही खात्रीने स्वर्गात जाणार आहे. वचनाच्या भाषेमध्ये
नेहमी वचनामध्ये तपासलं पाहिजे. वचनामध्ये जर तपासलं ना, आणि वचन जर म्हणतंय ना तुझं जाणं होईल, निश्चित तुमचं जाणं होईल. पण जर वचनाला दोष लावितात तर देवाला कसं वाटत असेल? वचनाला कधी दोष लावू नका प्रियांनो. म्हणून मी नेहमी सांगतो, सगळ्याच्या अपराधी बना, देवाचे अपराधी बनू नका. आज फार सहज चाललंय. प्रेषित 2:38 वचनाला दोष लावणं काही जणांना लय सहज चाललंय, आणि दुसऱ्यांना पण सहज मध्ये ते तयार करत आहेत. यांनो, येशू ख्रिस्ताने आपल्या शुभ वर्तमानाच्या काळामध्ये सांगितलं होतं, शास्त्री, सदुकी, परुषी याजक गणाविषयी म्हटला होता, तुम्ही तर स्वर्गात जात नाही, पण जे स्वर्गात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही आडकाठी होतात. येशू ख्रिस्त आपल्या शुभ वर्तमान काळामध्ये स्वतः बोललेला आहे. का बोलला येशू ख्रिस्त असं? देवाच्या मनामध्ये जे गुज आहेत ना, ते गुज मनुष्य समजू शकत नाही पवित्र आत्म्याशिवाय. म्हणून ते वचन आलं, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते, ते आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे. ते वचन होय. ज्याच्याजवळ वचन आहे त्यालाच प्रगट होणार आहे. ज्याच्याजवळ वचन नाही ना, त्याला कदापि नाही प्रगट होणार. आणि देवाच्या नजरेमध्ये ते पवित्र जन आहे जे देवाला माहित आहे. आम्हाला माहित नाही पवित्र जन कोण आहे. आम्ही ठरवू शकत नाही कोण पवित्र जन आहे कोण पवित्र जन नाही, पण देव बाप्पाला माहित आहे पवित्र जन कोण आहे, आणि त्यांच्याच मुखातून प्रगट होईल. आज खुलेआम 2 बाप्तिस्मेच्या वचनाचं वादविवाद, निरनिराळे प्रकार चालले. कसं वाटत असेल देव बाप्पाला? देव बाप म्हणत असेल, दोन्ही वचन मी बनवले, दोन्ही वचन मी लिहिले, पण माझेच लोक माझ्याच वचनाचा न्याय करीत आहेत. आणि एकमेकांना दाखवलं जातं, हे बघा, हे बघा, हे बघा. बायबल मध्ये त्रैक्य नावाचा शब्द नाही ना, त्या अर्थी देव बाप्पाने त्रैक्य हा शब्द आणलेला नाही. आहे का बायबल मध्ये त्रैक्य नावाचा शब्द? दाखवा पुढं की देवाच्या आत्मेने त्रैक्य नावाचा शब्द ठेवलाय. आज राजरोसपणे त्रैक्याच्या नावाची घोषणा चालली. कसं वाटत असेल देवाला? जे देवाने लिहिलं नाही, जे देवाने बनवलं नाही, जे देवाच्या डोक्यात आलं नाही, ते मनुष्याच्या डोक्यात आलंय. कसं वाटत असेल प्रभूला? म्हणून प्रभू म्हणतो, तुम्हाला मी मोलाने विकत घेतलेलं आहे, माणसाचे गुलाम बनले. आम्हाला मोलाने विकत घेतलंय प्रभूनी. आता मोबाईल आहे, मोबाईल याच्यात रेकॉर्डिंग चालली. हा खरेदी केलाय मी, काहीतरी कामासाठी खरेदी केलाय ना, का शो म्हणून खरेदी केला का? हजारो रुपये मोबाईलला मी शो म्हणून दिलेत का? मला माहिती मोबाईल खरेदी केल्यावर मला याचा उपयोग काय करता येईल. भलं मला सगळा उपयोग करण्याचं माहिती नाही मोबाईलचं, पण जेवढं मला उपयोग करण्याचं माहिती झालं तेवढं तो उपयोग मी माझ्या मोबाईलचा करतोय ना. मला शब्दशः सगळं जरी मोबाईल चालवता येत नसला हरकत नाही, पण जेवढं मला चालवायचं माहित आहे तेवढं तर मी चालवतोय ना मोबाईल. म्हणून खरेदी केला ना त्याला. हजारो रुपये त्यासाठी दिले ना. जर मला काही करायचंच नसतं या मोबाईलचं, मी खरेदी केला असतं का? मला याचा काय उपयोगच नाही, कशाला पैसे द्यायचं याची. तसं देवानी पण आम्हाला जर खरेदी केलं तर काहीतरी आमचा उपयोग करण्यासाठी खरेदी केलंय ना. का असंच खरेदी केलंय देवाने आम्हाला? देवाच्या वचनाला दोष लावण्यासाठी देवाने खरेदी केलंय आम्हाला? विचार करा प्रियांनो. आता नाही तर कधीच नाही. ही शेवटची घटका आहे, फायनल स्टेज.
फायनल स्टेजचा निर्णय घेण्याची घटिका आहे. मला वचनाला दोष लावणार बनायचंय का दोष विरहित बनायचं? शेवटच्या घटकेला तरी दोष लावण्यापासून स्वतःला आवरा म्हणून एक दाखला प्रभूंनी दिला होता बायबल मध्ये. आठवतो ना? आता बघा त्याचं नुसतं हेडिंग जर सांगितलं लगेच लक्षात येईल तुमचा तो दाखला. प्रभूंनी काही जणांना शेतात 8 घंटे काम करायला पाठवलं होतं, पण एक जण 1 घंट्याकरताच कामाला गेला. त्यांनी 1च घंटा काम केलं शेतामध्ये. मजुरी देण्याची वेळ आली तेव्हा ज्यांनी 8 घंटे काम केलं ना ते म्हणे, अरे हा 1च घंटा काम केलं, याला शुल्लक मजुरी भेटल. आणि देवाने करार केला होता प्रत्येकाला 1 रुपया देण्याचा. 8 घंटेवाल्याला 1 रुपया दिला आणि 1 घंटा काम करणाऱ्याला पण 1 रुपया दिला. मग ज्यांनी 8 घंटे काम केलं होतं ते कुजबुजायला लागले, अरे 1च घंटा काम केलं, 1 रुपया मजुरी दिली प्रभूंनी, प्रभू असं का वागला? मग प्रभूंनी पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. प्रभू म्हणला, गाड्यांनो मी तुमच्याशी करार काय केला होता? माझ्या शेतात 8 घंटे काम करा. या शेवटच्या घटकेला आलेल्या व्यक्तीने 1च घंटा काम केलं, पण काम कुठं केलंय? माझ्या शेतात काम केलंय. यांनी शेताच्या बाहेर काम नाही केलं, शेतात काम केलंय. किती वेळ काम केलं याला महत्व नाही, त्याने माझ्या शेतात काम केलं याला महत्व आहे, म्हणून याला मी 1 रुपया दिलेला आहे. जो कुणी वचनाला दोष लावण्याचं सोडून देईल ना, माग त्यांनी किती दोष कसा लावलाय देवबाप पण ते सोडून देईल आणि त्याला आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी तयार करील. सांगा, तुम्हाला देवाच्या राज्यात येण्यासाठी प्रभू आलत ना? आलत का नाही? त्या राज्याच्या बाहेर राहण्यासाठी आलत प्रभूच्या नावाने. म्हणतो का कोणता विश्वासणारा, मला स्वर्गात यायचं नाही, मी स्वर्गाच्या बाहेर राहिलो तरी मला आनंद वाटेल, म्हणतो का असं? प्रत्येक जण छाती बडवू बडवू म्हणतो ना, मी स्वर्गात जाणार आहे. चांगली गोष्ट आहे, स्वर्गातच जा तुम्ही, पण देवाचं वचनाला दोष लावून जाता येईल का तुम्हाला स्वर्गात? म्हणून त्या वचनाला दोष लावणं बंद झालं पाहिजे. देव आपल्या वचनाला दोष लावण्याचं कधीही मान्य करीत नाही आणि करणार नाही. दोष लावणं बंद व्हावं म्हणून सेवकांना आजही तो पाठवितोय विश्वासणाऱ्यांकडे. आलोय ना तुमच्याकडे? होतं का ध्याना म्हणत ताई तुमच्या की आज माझं येणं होईल? सुनीताताईंच्या ध्याना म्हणत नव्हतं आज मी येईल म्हणून. अचानकपणे देव बाप्पाने मला पाठवलं. यांनो, जो शेवटच्या घटनेला वचनाला दोष लावण्याचं सोडून देईल तो देवाच्या नजरेमध्ये शुद्ध आणि पवित्र आहे. जो वचनाला दोष लावतो तो शुद्ध आणि पवित्र असेल का देवाच्या नजरेत? तो स्वतः किती म्हणला मी शुद्ध येईल, पवित्र येईल, सर्व काही, पण देव म्हणतोय का असं? देवाने कुठेही मान्यता दिली नाही वचनाला दोष लावण्याची. दोष लावून कधीही व्यक्ती स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आणि जाण्याचा प्रयत्न केला तर पेत्र दरवाज्यावर उभा आहे, तो नाही जाऊ देणार आतमध्ये, तो म्हणजे बाहेर थांबा. प्रभू येईल, प्रभू न्याय करील. प्रभू म्हणला घ्या, मी लगेच आत जायची परवानगी दिली. पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं करण्याचं फार मोठं रहस्य कारण आहे, पण हे कारण रहस्य देवाच्या आत्म्याशिवाय कुणी सांगू शकत नाही. कुणाला आपल्या बुद्धीच्या आकलनाने पेत्राचं स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं राहणं सांगणं शक्य होणार नाही. आता ठरवा प्रियांनो, तुम्ही जर बायबलच्या वाचनाला दोष देत असाल तुमचं प्रवास तुम्ही जीवनामध्ये कसा करीत आहात. म्हणून मी नेहमी सांगतो माझ्या संदेशात,
विश्वासणाऱ्याला इथूनच समजणार आहे पृथ्वीवरून माझं स्वर्ग जाणं होईल आत्मनी. देव बाप असंच विधान नाही माझ्या मुखातून प्रगट करत. दोषी व्यक्तीला कदापि देव बाप्पाच्या राज्यामध्ये जागा नाही. निर्दोष व्यक्तीला जागा आहे. आम्ही पापाचे दोषी होतो म्हणून प्रभूने आपल्या रक्ताने आमचे पाप धुवून टाकले ना, आपल्या रक्ताने धुवून. आज येशूच्या रक्तामुळे आज आम्ही शुद्ध पवित्र झालोच ना. प्रभू भोजविधी आम्ही करतो, कशासाठी करतो? प्रभूने त्याच्या स्मरणात करायला का सांगितलं? तो येईपर्यंत करायला का सांगितलं? कारण विश्वासणाऱ्याला आठवण राहावी की येशू ख्रिस्तानेच तुमच्या पापावर पांघरून घातलेलं आहे, अन्य कोणी घातलेलं नाही. म्हणून ते स्मरणात करण्याचं सांगितलंय. आणि आज सगळे चर्चेस त्या प्रकारे करत आहेत. देव जे पण बोलतो, जे पण सांगतो ते विश्वासणाऱ्याला योग्य होण्यासाठी सांगतो, अयोग्य होण्यासाठी सांगत नाही. अयोग्य होण्यासाठी सांगण्यासाठी जर असतं तर देवाने मला इथपर्यंत आणलंच नसतं. देव म्हणला असतं नको जाऊ, आणि तू जायला निघाला, तुझं जाणं नाही होऊ देणार 30 पर्यंत. रस्त्यातच काही करीन तुझं, पण त्या घरापर्यंत तुझं पोहोचणं मी होऊ देणार नाही. आज मी सुरक्षित प्रत्येक परिवारात का जातो? कारण देवाची इच्छा आहे. जा बाळा, सांग, माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने सांग. ऐकून ते सुधारले तर माझ्या जीवाला आनंद होईल. देवाला आनंदी करा प्रियांनो, पाळकाला आनंदी करू नका. पाळक आज आहे, उद्या नाही. आहे ना, आहे ना मनुष्याची अशी अवस्था. कोरोनाच्या काळामध्ये आमचे देवाचे सेवक गेले ना, गेले का नाही? कोरोनाच्या काळामध्ये यांना मनुष्याचा भरोसा नाही. कोणत्याही समयाला मनुष्यावर काही पण येऊ शकतं. ज्याचं आयुष्य जेवढं प्रभूने लिहिले तेवढंच तू जगामध्ये जगणार आहे. तू आपल्या मनाने जादा कधीच जगणार नाही. त्याने किती इच्छा ठेवली ना मला जादा जगायचंय, त्याला जगता येणार नाही. आणि जे वचनाला दोष लावतात त्यांचं काय? मग विचार करा. दोष लावणारे बनू नका. स्वतःच्या नावावर दोषी हा शब्द घेऊ नका. पवित्र, निर्मळ, शुद्ध, देवाला पसंत असणारे जीवन जगण्याची आजपासून तयारी प्रभूला दाखवा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. प्रार्थना करून आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या महान परमेश्वरा, दयागणा प्रथमता आम्ही तुला उंचविते, गौरविते, मान में आदर देते. माझे बाप्पा, प्रार्थना करते दयागणा आज आम्हा सुंदर तो दिवस दाखवून आज आम्हा तू दिवस बस समोर या सायंकाळच्या समयी तू तुझ्या गर्वासाठी आम्हा सर्वांना एकत्रित केलं. प्रभू तुझ्या नावाला मी लाखो लाख धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते तुझ्या परमेश्वराच्या सेवकाला त्या ठिकाणी तू संदेश देण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलास. परमेश्वरा प्रभू तुझे आभार मानते माझे दे बाप्पा. परमेश्वरा पगार अंकाने जे काही वचन परमेश्वरा पेरले दे बाप्पा, ते सर्व परमेश्वरा तू आशीर्वाद करे माझे दे बाप्पा. ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं गेलं जाऊन दे. त्या वचनाप्रमाणे परमेश्वरा आम्ही चालावं, बोलावं आणि शिकावं. परमेश्वरा जसं मुलाचं सांगतो माझे दे बाप्पा, तुमच्यामध्ये क्रोध नसला पाहिजे. ज्याला लवकर क्रोध येतो तो मूर्ख आहे. परमेश्वरा आम्ही त्या मूर्खतेमध्ये असू नये. परमेश्वरा आम्ही संयम ठेवणाऱ्यामध्ये असावं. आम्ही शांत आणि स्थिर अशी तुझ्यामध्ये शांत आणि स्थिर अशी असावे माझे बाप्पा. अशी तू कृपा आमच्यावरती प्रभू प्रदान करते बाप्पा. प्रार्थना करते
पगार अंकलसाठी मला दे बाप्पा, त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वादित करू दे बाप्पा, तुझ्या सेवेमध्ये चालत असताना दे बाप्पा, त्यांना सैतानी अडखळण्यापासून दूर ठेव माझा दे बाप्पा, त्यांचा मार्ग मोकळा कर येशू बाप्पा, जसं त्यांना सुखरूप आणलं असतं ते की त्यांना घरी जाणं त्यांचं सुखरूप कर माहिती बाप्पा, त्यांना त्यांच्या परिवारांना प्रभू विशेष प्रकारे दे बाप्पा, तू आशीर्वादित कर दे बाप्पा, झालेली भक्ती प्रभू तू पूर्णपणे आशीर्वादित कर माझे दे बाप्पा. एवढी लहानशी नम्र विनंती धरण्यात तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्यात आमीन. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय. आमीन.